सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुक्यातील काळजापूरहून आले आहे. माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळजापूरहून झाले आहे. तसेच माझे माध्यमिक शिक्षण कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळ येथून झाले आहे. माझे 12वीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय करमाळ येथून झाले आहे. तसेच माझे पदवीचे शिक्षण तुळजाराव चित्रचंद कॉलेज बारामती येथून झाले आहे. तुमचं नाव काय सांगितलं? गणेश वागळे, गणेश वैजनाथ वागळे. गणेश नाव का सांगता? अच्छा करून ठीक. कोणत्या जिल्ह्यात? त्याचा अर्थ सांगा. तुमचं जे नाव आहे त्याचा काय अर्थ नाही? सर महादेव आणि पार्वतीच्या पुत्राचं एक नाव आहे सर गणेश. ठीक आहे. सोलापूर जिल्हा तर तुम्ही आलेला राईट? हो सर. पार्श्वभूमी काय तुमची परिवाराची? सर आई कौटुंबिक पार्श्वभूमी. आई वडील शेती करतात. आई वडील शेती करतात. आणि तुमची पदवी कशात झाली? सर BSc स्टॅटिस्टिक्स. BSc स्टॅटिस्टिक्स. आई वडील आणि आपणच आहात? हो सर. सिस्टर आहे लग्न झालं. ठीक आहे. यापूर्वी कुठं निवड झाली आपली? नाही सर. नुसतं परीक्षा दिल्या जातात? हो सर. हां हो सर. कंबाईन 2020चे मेन्स दिले आहे. 21 आणि 22-23चे पण मेन्स दिले. आता EWS मधून आपण फॉर्म भरलेला राईट? हो सर. कट ऑफ पेक्षा किती आहेत आपला? सर 13 मार्क लीड आहे. 13 मार्काचं लीड आहे. मला सांगा की तुमच्याकडं आता EWS आहे. EWSचं रिझर्वेशन कोणत्या घटना दुरुस्तीने दिलेलं आहे? सर 103 घटना दुरुस्तीने दिलेलं आहे. 103 घटना. काय कोणत्या तारखेला पारित झालं ते? सॉरी सर एक्झॅक्ट डेट माहिती नाही सर. हे विधेयक लोकसभेमध्ये कोणी मांडलं होतं? सॉरी सर आठवण. चला, राज्यसभेत कोणी मांडलं होतं? सॉरी सर. तुम्ही त्याची फॅसिलिटी घेताय? हो सर. त्याचं नॉलेज तुमच्याकडे असायला पाहिजे ही अपेक्षा आहे. हो सर. ठीक आहे ना, हरकत नाही. जाऊ दे, रिलॅक्स व्हा. 1996 ची काही मुवमेंट घडलेली आहे ते मला सांगा. 1996 ला काही मुवमेंट घडलेल्या आहेत त्या सांगा. 1996. टेन्शन घेऊ नका, एकदम रिलॅक्स मध्ये. अभ्यास तुम्हाला परिपूर्ण करायचा आहे आणि सेशन अशा पद्धतीने आलं तर तुम्ही तयार व्हावं ही मागची भूमिका आहे. जनरल प्रश्न घेऊन चालणार नाही ना? ठीक आहे. आता BSc स्टॅट आहे आणि पोलीस प्रशासनाचे काही डिपार्टमेंट आहे. तुमच्या शिक्षणाला पोलीस खात्यातील कोणते विभाग उपयुक्त आहेत ते मला सांगा. गुन्हा अन्वेषण विभागामध्ये OP गोयल सर. तसेच NCRB मध्ये जे डाटा कलेक्ट करतात त्याच्यामध्ये डाटा कलेक्शनसाठी जे अनालिसिस लागतात तिथे पण OP गोयल सर. कसा होईल ते मला सांगा. सर डाटा कलेक्शन म्हणजे गुन्ह्याच्या रिलेटेड जो डाटा असेल त्यानुसार आपण शहरात डाटा असेल आपल्याकडे तर ते डाटाचं अनालिसिस करून कुठल्या क्षेत्रात म्हणजे शहराच्या कुठल्या एरियात जास्त गुन्हे घडत आहेत, कुठल्या म्हणजे बालका होत आहेत का, लेडीज जास्त होत आहेत का हे समजेल आपल्याला. त्याच्यानुसार उपाययोजना करता येतील. बरं. म्हणजे BSc स्टॅटचा वापर तुम्हाला गुन्हे अन्वेषण विभागामध्ये होईल असं म्हणायचंय का? हो सर. अन्वेषण करताना काही पास्टल डाटा असेल तर त्याच्यानुसार अन्वेषण करताना त्याचा फायदा होईल सर. बरं. अजून दुसरं डिपार्टमेंट? सर तसं प्रत्येक डिपार्टमेंटमध्येच होईल. जसे प्रत्येक डिपार्टमेंट काही डाटा असेल तर अनालिसिस करताना पहिल्यांदा इंटरव्ह्यू देतायत का प्रॅक्टिस घेतली तुम्ही? अगोदर 2-3 इंटरव्ह्यू घेतले? सर एक मॉक दिलेला आहे. दिलाय. हा थोडा आवड वाटायला लागलाय तुम्हाला. ठीक, हरकत नाही. कोणते खाते पोलीस वेगवेगळे डिपार्टमेंट कोणते पोलीस? सर भ्रष्टाचार लाचलुचपत प्रतिबंध विभाग एक आहे. दूरसंचार विभाग आहे. दूरसंचार म्हणजे टीव्ही आपलं जे दिसतं त्याला दूरसंचार म्हणतात. दूरदर्शन का? नाही सर.
जे कम्युनिकेशन करण्यासाठी ओके ओके, नाही नाही, मी विचारलंय तुम्हाला. हां हां पुन्हा अन्वेषण विभाग आहे. हां, तुम्ही येऊन तिथं देत आहे गुन्हा अन्वेषण डीबी विभागाला. काय असतं? डीबी म्हणजे काय? सॉरी सर. डीबी हा विभाग असतो. डीबी काही असतो का? सॉरी सर. एनसीबी असतं का? नार्कोटिक कंट्रोल ब्युरो सर. अंमली पदार्थ विभाग सर. ठीक आहे, हरकत नाही. तुमचं डिग्री कोणत्या विद्यापीठातून मिळाली तुम्हाला? सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. फुले युनिव्हर्सिटी. केव्हा नामांकन झालं होतं हे पुणे विद्यापीठाचं? सर 2014 नामांकन झालं. 2014. तेव्हा कुलगुरू कोण होते? सॉरी सर. सध्याचे कुलगुरू सांगा राव. सॉरी सर. ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला PSI काय व्हायचं? साधा प्रश्नाचं उत्तर द्या. जाऊ द्या, कठीण झालं आता बाकी. हां. सर डिग्री अभ्यास करत असतानाच स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं होतं आणि PSI पदाची वरतीची एक आवड आहे सर. वर्दीची आवड आहे. वर्दीला हिस्ट्री असते वगैरे, कडक असते, इम्प्रेसिव्ह असते म्हणून का? स्टार असतात, रिव्हॉल्वर असतात. आणि सर एक सेवा करण्याची संधी भेटते सर. सेवा करण्याची संधी भेटते. ठीक आहे, काय अडचण नाही. चालेल, बेस्ट लक. मी सांगतो तुम्हाला काय करायचं. थँक्यू सर. ओके, बाय.